पाहिलं. दादाला पाहिलेलं असताना दादा काही जागेवर ना आले ना, दादा काही बोले ना. सूर्याजीला समजलं सक्का भाऊ सोडून गेला. सूर्याजीनं दुःख व्यक्त न करता कमरेची तलवार काढली, परतीच्या दोराला धाव घेतली. परतीला लागलेल्या सैनिकांचा दोर सूर्याजीनं कापला आणि बाकीच्या मावळ्यांना म्हटला, अरे आपला बाप रक्ताच्या थरोळ्यात पडून मेला आणि तुम्ही भागूबाई सारखे पळून निघाला. अरे गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मरण्यापेक्षा लढून मारा, नाहीतर बांगड्या सड्या घाला आणि गडाच्या कड्यावरनी उड्या फेकून मारा. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले आहेत. मांजरासारखं पळणारा मावळं शत्रूच्या अंगावर सिंहासारखं फिरलं. बाल्य किल्ल्यावर असणारा शत्रूचा हिरवा ध्वज खाली झाला. ज्या वेळेस त्यांना समजलं उदयभानाला ठार मारला, शत्रू सैन्य शरण आलं, किल्ला ताब्यात आला. 3 वेळा तोफेंचा इशारा गंज पेटवून समोर असणाऱ्या राजगडावर प्राप्त झाला. आणि जिजामाता म्हणते, अरे बघ बाळ शिवबा, माझ्या तान्यानं गड कोंढाणा विजय केला. बघ शिवबा, गड कोंढाणा स्वराज्यात आला. महाराजांचा आनंद जिजामातेंपेक्षा वेगळा होता. महाराजांचे आनंद अश्रू खाली कोसळू लागले होते. कधी जातोय, कधी माझ्या तान्याला भेटतोय, कधी मिठीत घेतोय, कधी गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करतोय. महाराजांनी आपल्या कृष्णावडीला खोगीर घातली, टाच मारली. महाराज कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले. महाराजांनी पहिलंच पाऊल गडावर टाकलं. महाराजांना जाणवलं गडावर काहीतरी दुःखाचा सावट पसरला आहे. स्वागतासाठी एकही मावळा उपस्थित नसताना महाराज गड कोंढाण्यावर आले. तिथून पाहिले, वेढ्यावर मावळे रडत बसलेत. मावळे रडण्यामागचं कारण पाहिलं. महाराजांचं इथे लक्ष गेलं. अरे ज्या मावळ्याला मिठीत घेऊन गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करायचा होता, त्याच मावळ्याला पाहिला. अरे इंच इंच जखमा, अरे इंच इंच जखमा अंगावर झालेल्या असताना, मालुसरेंचे रायरा असे तुकडे पडलेले असताना महाराज रडू कोसळले. आपल्या कमरेचा शेला काढला आणि मालुसरेंच्या देहाशेजारी मांडी घालून बसणाऱ्या महाराजांनी मालुसरेंना मिठीत घेतलं. मालुसरेंचा रक्ताने माखलेला चेहरा पुसला आणि बाकीच्या मावळ्यांना सांगितलं, अरे माझा ताना या स्वराज्याला सोडून गेला. अरे असे रडत काय वाचला, स्वराज्यात गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला. गड आणि सिंह जे होतं त्याचं उलट केलं. गडाचं नाव सिंहगड ठेवलं. गडाचं पहिलं नाव कोंढाणा होतं. कोंढाणा सिंहगड 1670चा इतिहास. 1328 मध्ये, लक्ष द्या, 1328 मध्ये हा किल्ला यादवांचा होता. नागनाथ नाईक गडावर किल्लेदार होता आणि त्या काळामध्ये गडाचे नाव कुंदियाना असे होते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.